मला लहान लहान मुलं पण शितली म्हणूनच हाक मारतात आणि मग त्यांचे पालक त्यांचं तोंड दाबतात. माझ्या एका मैत्रिणीने सरांना व्हिडिओ दाखवला आणि सरांना माझं कॅरेक्टर आवडलं. म्हणजे माझी व्हिडिओ पाहून मला सरांनी कास्टिंग केलं. नेहमीच असं मनात वाटायचं की एक काम असं लोकांनी धरून ठेवावं की हे लक्षात राहील. विचारधारा कशा एक ठराविक काळापुरते असतात. धर्म हा फॉर इटर्निटी. मतभेद आहेत साहिलच्या ग्रुपचे आणि आमच्या ग्रुपचे. एक चांगला एक वाईट, म्हणजे आता सो कॉल ते पब्लिक ठरवेल की कुठला चांगला कुठला वाईट. पण अशी गोष्ट आहे बेसिकली. गीता, अध्यात्म आणि लिडरशिप हा विषय कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या कॉलेज सिलेबसमध्ये येता कामा नये. वासुदेव आला हो वासुदेव आला. तुझी किती पण आपटलीस ना ती कोंबडी मीच खाणार. आई आला रे आला. नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मराठी मनोरंजन विश्वात सध्या बहारदार चित्रपटांचा धडाका सुरू आहे आणि अशातच एक दमदार चित्रपट आपल्या भेटीला आलाय ज्याचं नाव आहे नेता गीता. आणि लोकमत फिल्मीच्या स्टुडिओमध्ये आज या चित्रपटाची टीम उपस्थित आहे. मी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. धन्यवाद. एक सुंदर फिल्म आमच्या भेटीला येते, नेता गीता. तर काय आहे फिल्म आमच्या प्रेक्षकांना सांगा आणि तिथून आपण मुलाखतीची सुरुवात करूया. नेता गीता मी सांगू? मला सांगावं लागेल. हा, लेखक दिग्दर्शक म्हणून तुझ्यावरती जबाबदारी येते. येस. तर नेता गीता, नेता म्हणजे लीडर. तर नेता आणि गीता जी आहे ती ॲक्च्युली भगवद्गीता आहे. असं लोकांना आम्ही मुद्दाम थोडंसं ॲम्बिग्युटी ठेवली आहे की गीता म्हणजे ह्यांचं कॅरेक्टरचं नाव आहे का, थोडासा तो प्रश्न ठेवला आहे. पण ॲक्च्युली गीता म्हणजे भगवद्गीता आहे जी तो त्याच्या लाईफमध्ये अप्लाय करणार आहे. त्याची जी स्टोरी असेल की एक आधी तो करप्ट किंवा एक जो रेग्युलर नेता आहे तसाच आहे तो, पण त्याची ट्रान्सफॉर्मेशन होऊन तो गीता कशी अप्लाय करेल आणि एक चांगला लीडर कसा होऊ शकेल, जो सगळ्यांना सामावून घेणारा असेल, अशी त्याची एक जर्नी आहे. आणि ही एक बेसिक त्याची स्टोरी आहे. चित्रपटाचा टीझर आम्ही सगळ्यांनीच बघितला आणि आधी तर म्हणजे जसं तू म्हणालास की आम्हाला आधी तसंच वाटलं की गीता म्हणजे शिवानी आहे की शिवानी तुझ्याकडे येईल की काय आहे चित्रपट आणि तू या चित्रपटाकडे कसं पाहतेस. तर जसं आता सर आपल्याला म्हणाले तसंच असं सगळ्यांना वाटेल की गीता म्हणजे मी आहे, पण मी गीता नसून माझं नाव श्रुती आहे या चित्रपटात. आणि सो माझा संबंध ह्याच्याशी येतो त्याच्या एका अशा फेजमध्ये. तो फेज त्याच्यासाठी खूपच क्रुशियल असतो. आता नेता म्हणून बऱ्याच जणांना पॉलिटिकल एक करिअर आपलं आपण जेव्हा बघतो किंवा कोणी बघत असेल, बरेच यंगस्टर्स आहेत जे कदाचित पॉलिटिकल करिअरकडे बघत असतात, तर त्यांना त्याच्यामधल्या काही लोकांना आपण त्याला एक करिअर म्हणून बघूया, म्हणजे आपण इन्कम सोर्स नुसार आपल्याला चांगलं कमवता येईल अशा हिशोबाने पण बघतात. आणि काही काही असतात ज्यांना खरंच खूप मनापासून लोकांसाठी काहीतरी करायचं असतं आणि सोशली त्यांना मदत करून छान वाटतं. तर कुठेतरी मला असं वाटतं की सोशली जेव्हा आपण त्याच्याकडे बघतो तर तो खरा नेता असतो. आणि मी जेव्हा ह्याला भेटते तेव्हा तो त्याच्या एका डेलेमामध्ये असतो की कन्फ्युजन असतं की काय करू, कसा जाऊ पुढे. आणि त्याचे जे विचार आहेत ते खूप जंबल्ड अप असतात. तर आपण म्हणतो ना की जेव्हा माणूस एका अशा परिस्थितीत असतो तेव्हा देवच एक दुवा पाठवतो. तर तो दुवा मी आहे. आता त्यात मी त्याला कशी मदत करते, मदत करू शकते का नाही, का म्हणजे तो इतका करप्ट झाला आहे की आता म्हणजे पलीकडेच गेला आहे की काहीच नाही होऊ शकत का काय, ते सगळं आपण पिक्चरमध्ये बघणार आहोत. आणि तसा माझा एक छोटासा पार्ट त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे. पण आम्हाला आता कळलंय की तू गीता नाहीयेस हे कळलंय, पण मग तू कोण आहेस, तुझं नाव काय आहे, तुझं पात्र काय आहे, त्याविषयी मी म्हटलं ना मी दुवा आहे. आता त्यात आपण गाणी पाहतोय टीजरमध्ये, तर असं वाटू शकतं की एक लव्ह इंटरेस्ट आहे का काय, लव्ह स्टोरी आहे का काय. पण एवढं तर मी तुम्हाला इथे उघड उघड सांगू शकते की लव्ह स्टोरी नाही आहे. त्यामुळे म्हणजे लोकांना असं वाटेल लव्ह स्टोरीमध्ये गीतेचा काय संबंध. तर गीतेचा संबंध आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक गोष्टीत असतो.
कुठलाही छोटासा प्रॉब्लेम म्हणजे आयुष्यातला कुठलाही प्रॉब्लेम ही गीता सॉल्व्ह करू शकते. आणि तसंच आता मी ह्याला भेटते तेव्हा मी कदाचित प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असीन, कदाचित प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नसीन, कदाचित मीच प्रॉब्लेम होत असीन, असे काही काही मुद्दे येतात. तर ते तुम्हाला फक्त मूवी बघूनच कळणार आहे. कारण आपल्या यंगस्टर्सना इवन मी जेव्हा खूप म्हणजे अगदीच स्कूलमधनं कॉलेजमध्ये जाताना जेव्हा गीता असं कुठे वाचायचे किंवा कोणी मला गीता वाचा असं म्हणायचं, तेव्हा मला वाटायचं गीता ठीक आहे ना, म्हणजे एवढं काय एवढा अभ्यास नाही करायचा आहे, किंवा मला असं वाटायचं की ते सगळं म्हणजे प्रार्थना आणि श्लोक आणि हे. पण तसं नाही आहे. जेव्हा आपण मोठे झाल्यानंतर आपल्याला कळायला लागतं की आयुष्य जरा अवघड आहे. आता सगळं लहानपणी जसं होतं सोपं सोपं तसं राहिलेलं नाही आहे. हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपल्याला आपण गीता वाचल्यानंतर खूप फरक पडतो असं मला वाटतं. क्या बात आहे, क्या बात आहे. रोहित दादांकडे येईल. आम्ही तुम्हाला याच्या आधी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बघितलं आणि विशेष करून जेव्हा एक दमदार खलनायक साकारायचा असतो तेव्हा तुमचं नाव, तुमचा चेहरा सगळ्यांच्या डोळ्यापुढे येतो. काय आहे भूमिका? तशीच इथं पण या पण सिनेमामध्ये खलनायकच तुम्ही म्हणू शकता. कुणाल नावाचं पात्र साकारलं मी या फिल्ममध्ये. तर कुणाल हा ज्या कॉलेजचा विद्यार्थी आहे, म्हणजे जिथे सुधांशूचं पात्र साहिल शिकतो आहे, आणि त्याच्यामध्ये कॉलेजचं पॉलिटिक्स पण आहे, म्हणजे कॉलेजचं राजकारण पण आहे. तर माझं पात्र कुणाल असं आहे की तो विद्यार्थी आहे, तो शिकत नाही आहे कॉलेजमध्ये, पण तो नावाला विद्यार्थी आहे. कारण की त्याला म्हणजे कॉलेजचं राजकारण किंवा तो एका बड्या नेत्यासाठी म्हणजे आमदार असतात किंवा मंत्री असतात, तो त्यांच्यासाठी काम करतो. आणि त्या संदर्भात त्यासाठी ती पॉवर होल्ड करण्यासाठी तो फक्त कॉलेजमध्ये आत्ता सध्या शिकतो आहे नावाला. आणि मतभेद आहेत साहिलच्या ग्रुपचे आणि आमच्या ग्रुपचे. टिपिकल म्हणजे असतात ना की दोन ग्रुप आहेत, एक चांगला एक वाईट. म्हणजे आता सो कॉल ते पब्लिक ठरवेल की कुठला चांगला कुठला वाईट. अशी गोष्ट आहे बेसिकली. विराजकडे येईन. विराज, बऱ्याचदा आपण हिरोच्या बाजूचं किंवा साईड रोल करत असलो तरी ते पात्र अख्ख्या चित्रपटाला फिरवत असतं किंवा कथानकाला फिरवत असतं. तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की विराजची काय भूमिका आहे आणि काय नेता गीतामध्ये तुझं योगदान आहे? मी कॅरेक्टर जरा वेगळं आहे माझ्या आयुष्यात. म्हणजे वज्रमुठ नाव आहे त्याचं. नावच जरा अतरंगी आणि माणूस पण तसाच आहे जरा. म्हणजे गोंडस, लाजिरवाना आणि खोडकर असा साहिलचा मित्र आहे. साहिल म्हणजे आमचे हिरो, त्यांचा मित्र असतो. पहिल्यापासून शेवटपर्यंत साथ देणारा, त्याला बळजबरी दारू पाजणारा आणि असा खोडकर व्यक्तिमत्व आहे. आणि ते काय म्हणू, मित्र वनम्यामध्ये गारव्यासारखा तसा शेवटपर्यंत निभावत असतो तो. आणि माझ्यासाठी ही वेगळी भूमिका आहे. म्हणजे मी आत्तापर्यंत जे काही छोटे मोठे कामं केले असेल आणि त्याच्यापेक्षा हे जरा खूप मोठं आहे माझ्यासाठी. मी इंस्टाग्रामवर रील बनवायचो आणि माझ्या एका मैत्रिणीने सरांना व्हिडिओ दाखवला आणि सरांना माझं कॅरेक्टर आवडलं. माझी व्हिडिओ पाहून मला सरांनी कास्टिंग केलं आहे. हे खूप माझ्यासाठी मोठं आहे. आणि नेता गीता हे खूप काही देऊन जाणार आहे आणि प्रेक्षकांसाठी पण वेगळा विषय घेऊन येतो आहे आम्ही. रोहित दादा, तुमच्याकडे पुन्हा येईल मी. विलन साकारणं तसं खूप अवघड मानलं जातं. कारण की आपल्याला दोनच गोष्टी लक्षात राहतात. चित्रपट असो, मालिका असो, एकतर हिरोईन, हिरो किंवा विलन. ही म्हणजे एकतर प्रमुख भूमिका किंवा विलन, ही दोन पात्र आपल्या लक्षात राहतात. आणि तुम्ही अशा अनेक भूमिका आत्तापर्यंत माइलस्टोन करून ठेवल्यात. पण विलन साकारताना काय टास्क असतो किंवा ते किती अवघड असतं किंवा आपण तसे नसतो पण तसं दाखवायचं असतं, त्याविषयी जाणून घ्यायचं की किती कठीण असतं विलन साकारणं? विलन साकारणं खूप कठीण असतं. कारण की माझ्या करिअरच्या अगदी पहिल्या फिल्मपासून, म्हणजे माझी पहिली फिल्म कौल होती. कौलमध्ये विलन नव्हतं मी, पण एक थोडंसं खूप सायकोलॉजिकल थ्रिलर फिल्म होती ती. त्याच्यामुळं नंतर मग डेट विथ सई असेल किंवा बाकीच्या ज्या काही फिल्म्स आहेत, नावं घेत नाही आता मी, पण ऑलमोस्ट 90% फिल्ममध्ये मी निगेटिव्ह कॅरेक्टर किंवा अँटी हिरो आहे किंवा मी अँटी रोमॅन्टिक फिल्ममध्ये काम केलं आहे. म्हणजे हिरो पण मीच आहे, विलन पण मीच आहे असं. तर ते सायकोलॉजिकली खूप इफेक्ट करतं ॲक्च्युली. आणि म्हणजे माझा जो मूळ स्वभाव आहे किंवा होता, तो मला आता कधी कधी असं आठवायला लागतं की
म्हणजे ॲज अ रोहित कोकाटे हा मूळ कसा होता ते आता मी विसरलो आहे. कारण की सायकोलॉजिकली खूप इफेक्ट करतं. मग परत आणि आपण कॅरेक्टर उभं करण्यासाठी खूप मेहनत घेतो ॲक्च्युली. आपण म्हणजे आपले जे स्कूलिंग आहे त्याच्यामध्ये आपण शिकतो की कॅरेक्टर प्ले करण्यासाठी आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, त्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण जेव्हा फिल्म संपते, प्रोजेक्ट संपतो किंवा वेब सिरीज संपते आणि नंतर मग आपण थोडासा गॅप असतो किंवा दुसऱ्या फिल्मकडे वळतो आपण, दुसऱ्या कामाकडे वळतो आपण. पण ते जे पूर्वी केलेलं असतं, पूर्वी केलेल्या कॅरेक्टरसाठी जी आपण मेहनत घेतलेली असते ते त्याचे काही अंश राहतात आपल्यामध्ये. तर त्याची एक वेगळी प्रोसेस आहे. हे खूप उशिरा कळालं मला. ते प्रत्येक वेळेस वर्कआउट होईलच असं नाही. पण तरी पण मला खूप चॅलेंजिंग वाटतं. आता या पण नेता गेतामध्ये असं होतं की कॉलेजची म्हणजे जेव्हा सुधांशू आणि आमचं बोलणं झालं ह्या विषयावरती, या रोलवरती, तर कॉलेजची गोष्ट होती. तर मी मला कॉलेजचं असं कसं म्हणजे हे करायचं, तर मला की नाही कॉलेजचा स्टुडंट आहे पण तो शिकत नाही आहे, तो नावाला आहे फक्त, तो ॲडमिशन घेऊन फक्त तिथं तो आहे, त्याचा होल्ड आहे कॉलेजवरती आणि तो कंट्रोल करतो आहे सगळ्या गोष्टी. तर ते मग पुढची गोष्ट जी काय आहे ती. तर मला खूप इंटरेस्टिंग वाटलं कारण की मलाही खूप वेगळ्या प्रकारचं पात्र करायला मिळालं. आणि मला आवडतात म्हणजे विलन करायला किंवा निगेटिव्ह कॅरेक्टर्स असतील किंवा डिटेलिंग खूप करू शकतो आपण. आणि असं पण आहे की म्हणजे आता विलन म्हणलं किंवा नकारात्मक भूमिका म्हणलं तर प्रत्येक वेळेस सेम इमोशन असतात ना, की म्हणजे कुणाचा अँगर असतो, तिरस्कार असतो किंवा अशा काही गोष्टी असतात. तर प्रत्येक फिल्मच्या पात्रानुसार वेगवेगळ्या फिल्म करतो, वेगवेगळे पात्र असतात. तर त्याच्यामध्ये जी व्हेरिएशन देतो आपण, तर त्या व्हेरिएशन्स देण्यामध्ये किंवा ते शोधण्यामध्ये त्यात खूप मजा आहे असं मला वाटतं. विलनच आहे पण फक्त प्रत्येक चित्रपटातला वेगळा आहे, प्रत्येक भूमिकेतला विलन वेगळा आहे. हां, आणि ते व्हेरिएशन्स शोधण्यासाठी जे स्ट्रगल आहे ते मला खूप आवडतं. त्यामुळं म्हणजे मी जे काम करतो आहे आत्ता, जे काही सो कॉल तुम्ही म्हणता की माझ्यासाठी प्रत्येक काम कॅरेक्टर आहे, पण मी एन्जॉय करतो खूप. शिवानी, तुझ्याकडे येईल. मराठी मालिकांचा एक प्रॉमिसिंग चेहरा म्हणून तुझ्याकडे बघितलं जातं, किंवा मराठी मालिकांची प्रमुख अभिनेत्री म्हटलं की शिवानी भावकर असं डोळ्यापुढे येतं. पण चित्रपट करताना किंवा चित्रपटाकडे येताना एखादी संहिता निवडताना शिवानीची काय भूमिका असते, किंवा तू कशा पद्धतीनं, मालिकांचं एक प्रोसेस वेगळी आहे, ते तंत्र वेगळं आहे आणि सिनेमाचं तंत्र वेगळं आहे. बरोबर. तर इथलं सगळं वावर तुझा कसा आहे, स्क्रिप्ट पासून ते भूमिकेपर्यंत तू कशी पोहोचते स्वतः? आता मालिकेचं शूटिंग रोज सुरू असतं, त्यामुळे रोज आपल्या हातात एक स्क्रिप्ट येते आणि रोज आपण त्याचं पाठांतर करतो आणि रोज आपण त्याचे सीन्स करतो. त्यामुळे त्यात तुम्हाला विचार करण्यासाठी इतका वेळ मिळत नाही जितका तुम्हाला फिल्मचा विचार करण्यासाठी मिळतो. आता एकदा का तुम्ही कॅरेक्टर ते पकडलं किंवा समजलं तर एक त्याचा फ्लो सोपा होत जातो, ते मात्र खरं आहे. पण फिल्मचं काय होतं ना, तुम्ही एक्स्ट्रा काहीतरी देऊ शकता आणि या फिल्ममध्ये पण थोडं तसंच आहे की म्हणजे पर्सनली मला असं वाटतं लोकांनी मला अशा भूमिकेत कधी बघितलं नाही आहे, कारण ती खूपच विचारवंत भूमिका आहे, खूप काम अँड कंपोज्ड. पण कुठेही तिला कोणी मॅनिप्युलेट नाही करू शकत. ती पण मॅनिप्युलेट नाही करणार कोणाला, पण तिला कोणी मॅनिप्युलेट करू शकत नाही, कारण तिचे जे व्ह्यूज आहेत ते खूपच स्ट्रॉंग आहेत. आणि तिचं एक म्हणजे ती जजमेंटल नाही आहे की ती हा असा करतो म्हणजे हा विलन, असं नाही आहे. पण तो असा करतो म्हणजे याच्या मागे पण काहीतरी असेल, किंवा एक माणूस असा होतो का होतो, त्या मागे जसा विचार लागतो आपल्याला म्हणजे करावा लागतो, तशी एक ती मुलगी आहे. त्यामुळे जेव्हा तिला कळतं की हा काहीतरी वेगळं करतोय, चुकीचं का बरोबर हे माहीत नाही, पण ती असं त्याला जज नाही करत कुठल्याही पॉईंटला, ती फक्त त्याला मार्ग दाखवते. आता तो मार्ग त्याच्यासाठी वर्क करेल का नाही हे तिच्या मनात नसतंच. म्हणजे आपलं एक असतं ना, गीतेत पण असं म्हणतो की कर्म करा, फळाची अपेक्षा तुम्ही करू नका. तर तसंच आहे की बाबा तू कर, मी तुला सांगू शकते की हे बरोबर आहे तर तू हे कर, पण त्याचं तुला काही मिळेल का नाही हे मी तुला नाही सांगू शकत, कारण आफ्टर ऑल पेशन्स इज द की. तर तसंच मला वाटतं फिल्मसाठी ना खूप पेशन्स ठेवून काम करावं लागतं, कारण
घाई गडबडीत होणारं काम नाही आहे ते. त्यामुळे आपल्याला समजा आता एखादा सीन आला आहे, त्याच्यामध्ये आपण 20 वेगळे वेगळे व्हेरिएशन्स पण देऊ शकतो, पण त्या 20मधनं पण एक व्हेरिएशन सगळ्यात परफेक्ट स्टोरी लाईनला पण मॅच होईल आणि आपल्या कॅरेक्टरला मॅच होईल असं कुठलं आहे, तर ते शोधता येतं असं मला वाटतं. जाऊशकडे येईल की इतकं सगळं शिवानी छान छान बोलते, म्हणजे आता तुला कदाचित पटलं असेल की मी एकदम योग्य अभिनेत्री निवडली आहे, असं तुला कधी रिअलाइज झालं आणि शिवानीची निवड करायचं कसं आणि कधी ठरवलं? तर माझ्या मनात शिवानीला घ्यायचं खूप आधीपासून होतं, पण तिची सिरियल चालू होती एक. ॲक्च्युली मी 2-3 चेहरे होते माझ्या मनात की हे 3 चेहरेच जाऊ शकतील, कारण की मला ते कॅरेक्टर असं होतं की ते बबली पण आहे पण ते वैचारिक पण आहे. म्हणजे ते कॉम्बिनेशन खूप अवघड असतं की बबली प्लस वैचारिक, हे इझी नाही आहे. आणि तसे चेहरेच नाही होते की जे मला मराठीत तर तसे नव्हते दिसत मला, की इव्हन हिंदीमध्ये पण तसे क्वचितच मिळतात, पण मराठी इंडस्ट्रीत तर मला नव्हतेच मिळत. म्हणजे की फक्त मोजके 3 किंवा 4 चेहरे होते माझ्यासमोर. आणि बऱ्याच जणांचं, काही जणांचं फायनान्शियल वर्कआउट होऊ शकत नाही, काही जणांचे डेट्स नाही आहेत, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी होत्या. आणि तसं शिवानीचं पण होतं. पण आम्ही फर्स्ट शेड्यूलमध्ये आम्ही कंप्लीट केलं आणि मग सेकंड शेड्यूल आम्ही एक 15 डेजचं केलं होतं फर्स्ट शेड्यूल, आणि सेकंड शेड्यूलच्या आधी आम्हाला डेट मिळाली आणि मग आमचं बरोबर सगळंच वर्कआउट झाल्या गोष्टी. ओके, हो. पण तेच मला तुला विचारायचं होतं की शिवानी बावकर हे नाव तुझ्या, म्हणजे तिचं तू कुठलं काम बघितलं होतं की बाबा जसं ह्याचं सोशल मीडियावरून बघितलं तसं शिवानी बावकर हा चेहरा हेरण्यामागचा पॉईंट काय होता? सगळ्यात तर जी नावाजलेली सिरियल आहे ती लागिरं झाली. आणि त्यात जो बबलीनेस होता, जो एक युथफुलनेस आणि एनर्जी होती, ती मला पाहिजे होती, पण ती फार जास्त होती. म्हणजे आपल्या रोलसाठी तेवढी गरजेची नव्हती. पण मला माहिती आहे की तिला मॅच्युरिटी पण आहे आणि शिवाय ती दोन्ही करते, म्हणजे दोन्ही केल्यात तिने ॲक्च्युली ह्याच्या आधी. तेच फक्त कॉम्बिनेशन आपल्याला एकाच रोलमध्ये पाहिजे होतं. शिवानी, आता त्याने विषय काढला लागेर झाल्याचीचा, म्हणजे आताही मला एकाने बाहेर विचारलं की कोण येतं, म्हटलं शितली येते, शितली येते म्हणजे कोण येतं. म्हणजे त्या कॅरेक्टरचा प्रभाव इतका होता, तो अजूनही गेलेला नाहीये. ती सिरियल इतकी वर्ष झालं, संपून बरीच वर्ष झाली असतील तरी अजून तो प्रभाव आहे. तू तो प्रभाव एन्जॉय करतेस का? म्हणजे त्याच्यानंतर तू अनेक मालिका केल्या, पण तो शितलीच राहिली आहे. शितली राहिली. ते तुला महाराष्ट्रात कुठे अनुभवायला मिळतं का, किंवा त्याचे काही किस्से आहेत का? महाराष्ट्रात तर सगळीकडेच अनुभवायला मिळतं, कारण शितली आहे आता, म्हणजे ती आता कोणी पुसू शकत नाही. आणि म्हणजे शितली म्हणजे मी हे आता मला माहिती आहे, हे हा कॉन्फिडन्स, हे बोलू मी शकते, हा कॉन्फिडन्स मला प्रेक्षकांनी दिला आहे. कारण मी काय खऱ्या आयुष्यात एवढी कॉन्फिडंट नाही आहे की मी बोलू शकते हे माझं 1 नंबरचं काम. मी एवढी कॉन्फिडंट नाही आहे, मी थोडीशी शाय पण नाही आहे, पण स्वतःबद्दल काय मी आता हेच बघा करून दाखवते, तेच करून दाखवते अशी नाही आहे. मला माझी एक स्पेस एन्जॉय करायला खूप आवडते. पण मला नेहमीच असं मनात वाटायचं की एक काम असं लोकांनी धरून ठेवावं की हे लक्षात राहील असं काम मला मिळावं. आणि माहीत नाही काय स्टार्स होते, पण माझ्या पहिल्याच मालिकेला मला ते काम करता आलं. म्हणजे देवाची खरंच खूपच कृपा होती की त्यावेळेला पण सगळं जुळून आलं. तेव्हा तर मी रादर ॲक्टिंग इंडस्ट्रीमध्ये पण नव्हते, मी वेगळंच IT सेक्टरमध्ये काम करत होते, वेगळंच सगळं सुरू होतं. पण एक असतं ना मनात की असं व्हावं, तर ते मला देवानी अगदी की बाबा घे, तुला हवं होतं ना, घे असं करून दिलं आहे. त्यामुळे मी माझ्या शेवटच्या लास्ट ब्रेथपर्यंत, जसं तू म्हणालास तू एन्जॉय करतेस का, तर मी एन्जॉय करते आणि मी करत राहीन. पण महाराष्ट्रात फिरत असशील चित्रपटाच्या निमित्ताने, इतर दौऱ्यांच्या निमित्ताने, तर लोक कसे रिॲक्ट करतात त्याच्यावरती, तुला कसा आवाज देतात, किंवा ते तुला कसं क्लिक होतं सगळं? मला लहान मुलं पण शितली म्हणूनच हाक मारतात आणि मग त्यांचे पालक त्यांचं तोंड दाबतात कारण असं नको हाक मारू, असं होतं त्यांचं. पण ॲक्च्युली ते सगळं प्रेम आहे ना, त्यामुळे छान वाटतं मला. कारण ते मला ना अभिनेत्री म्हणून नाही बघत, ते मला त्यांच्या घरातली एखादी मुलगी किंवा पात्र तसं बघतात. सिरियल जास्त गाजली कारण की ती खूप सगळ्यांच्या घरची होती. बरोबर, जसं आपल्या घरी असतं. हो, लार्जर दॅन लाईफ न दाखवता ती माणसातली सिरियल होती, म्हणून ती प्रत्येकाला आवडली आणि अर्थात ते स्वाभाविक होतं. रोहित दादांकडे येईल. शिवानीशीच बोलता बोलता माझ्या चटकन लक्षात आलं, ते म्हणजे नरपत चिकणे, जीव झाला येडा पिसा. आणि या मालिकेमध्ये
जी विलनची भूमिका केली ती जसं मी शिवानीच्या बाबतीत सांगितलं तो नरपट डोक्यातनं जाणं अशक्य आहे. ती भूमिका ते कॅरेक्टर मालिकांमध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता आणि त्या प्रवासाविषयी, कारण की ती मालिकाच खूप वेगळी होती. मालिका बद्दलचा अनुभव सांगायचा झाला तर मी जेव्हा मुंबईत आलो होतो म्हणजे ॲक्टिंगमध्ये करिअर करण्यासाठी, तर मी मालिकांसाठी खूप प्रयत्न केले होते, प्रचंड प्रयत्न केले होते. मला कुठंच काम मिळत नव्हतं आणि असं जरी मिळालं तरी मग 4 दिवसाचं, आठवड्याभराचं, महिन्याभराचं असं मिळायचं. आणि मी एक वेबसिरीज केली होती डेट विथ सई नावाची. ज्ञानेश झोटिंग त्याचे डिरेक्टर होते आणि पोतडी प्रोडक्शन होतं. तर पोतडी डेट विथ सई रिलीज झाल्यानंतर जीव झाला येडा पिसा सुरू झाली आणि मग पोतडीनं मला ती संधी दिली आणि ती माझ्यासाठी खूप म्हणजे मोठी संधी होती, कारण की त्या नरपत चिकणे त्या मालिकेमुळं त्या पात्राद्वारे मी महाराष्ट्रामध्ये घराघरात पोचलो किंवा जी काही मला ओळख मिळाली ती त्या मिळाली. आणि पोतडीशी खूप म्हणजे असं चांगलं नातं आहे माझं, घरच्यासारखं नातं असल्यामुळं तिथे काम करणं मला खूप कम्फर्टेबल असतं. म्हणजे सगळ्याच गोष्टी डेट्स आणि म्हणजे मी मालिका करत करत मी इतर पण एखादं जर दुसरं काम आलं फिल्म्स किंवा सिरीजचं तर तेही मी करू शकतो. आणि रिसेंटली आत्ता मी परत कलर्सची एक सिंधुताई माझी माय नावाची मालिका केली, त्यात पण मी विलनच करायचो दमडाजी. तर पण सिरियलची मजा वेगळी आहे. म्हणजे मला असं वाटतं की सिरियल करताना मी तेवढा कम्फर्टेबल नसतो जितका मी फिल्मला किंवा वेब सिरीजला असतो. जसं आत्ता शिवानीनं पण सांगितलं की वेळ खूप मिळतो फिल्मला, वेब सिरीजला तुमचं प्रिपरेशन करायला कॅरेक्टरचं वगैरे. सिरियलला ते होतं. सिरियलला आता जीव झाला एडापिसाला मला पहिल्याच सीनला ते पात्र मिळालं. म्हणजे इवन विनोद लवेकर जे त्याचे डिरेक्टर होते त्यांनाही शंका होती, अरे यार हा आता काय करतोय. पण जसा पहिला सीन शूट झाला त्यांनी मला मिठी मारली होती आणि ती माझ्यासाठी खूप मोठी शाबासकी होती, खूप मोठं ॲप्रिशिएशन होतं माझ्यासाठी विनोद सर सारख्या म्हणजे मोठ्या दिग्दर्शकाकडून वगैरे. आणि काही कामं केली, मला काही कॅरेक्टर मिळाली पण नाहीत. म्हणजे मी असं पण झालं की एक मालिका मी करायला गेलो आणि महिनाभर केलं पण मला ते नाही जमलं, मी मग ते सोडलं. किंवा सिंधुताईला पण असं झालं की त्याला पण एक 10-15 दिवस गेले, पण ते कसं रोज तेच पात्र असतात, रोज तेच कपडे घालायचे, तेच कॅरेक्टर असतं, त्याच लकबीमध्ये बोलायचं, काही विशेष वेगळ्या गोष्टी काही होत नाहीत जगा वेगळ्या. ते ठरलेलं असतं रोजचं जग, ते तिथंच फिरत राहतं. त्यामुळं ते करणं इझी जातं. आणि त्यात असं खूप म्हणजे जेवढी आपण फिल्मला बारीक बारीक गोष्टींवरती डिटेलिंग करतो, काम करतो, तितका वेळ पण नसतो मालिकेला, तेवढा फिल्मला वेळ मिळतो. आणि परत असं पण एक अप्रोच आहे नॉर्मली सगळ्याच इंडस्ट्रीच्या लोकांचा, कारण की टी व्ही असं म्हणतात ना की टी व्ही इज लाईक न्यूजपेपर. म्हणजे आजचा पेपर उद्या कोणी वाचत नाही, पण फिल्म इज फॉर एव्हर. फिल्म आताही आपण 100 वर्षापूर्वीच्या फिल्म्स बघतो. त्यामुळं एक नकळत असंही होतं की जास्त लक्ष असतं कलाकारांचं पण. किंवा म्हणजे मी खूप इमानदारीनं फ्रँकली सांगतो, सिरियल म्हणलं की थोडंसं कॅज्युअल होतात आर्टिस्ट आणि फिल्म म्हणलं की थोडंसं जास्त सिरियस असतात, कारण की अरे यार हे दिसणार आहे आणि हे दिसत राहील कायमचं. तर असा माझा अनुभव आहे. पण मला असं वाटतं की ॲज अन ॲक्टर तुम्ही कुठलंही माध्यम असो, टी व्ही असेल, फिल्म असेल, सिरीज असेल, नाटक असेल, आता नवीन यांचं आलं आहे इंस्टाग्राम, सोशल मीडिया, कुठलंही असो माध्यम, तुम्ही ॲज अन ॲक्टर कम्फर्टेबल असलं पाहिजे काम करायला, असं मला वाटतं. नसेल तर मग तुम्ही ते स्वतःला तसं करायला पाहिजे. त्यासाठी काय काय करायला पाहिजे ते त्याचे सोल्युशन्स आपण स्वतःला शोधायला पाहिजेत ॲक्च्युली. विराजकडे येईल. विराज, चित्रपटामध्ये तुझं एक महत्त्वाचं कॅरेक्टर जसं तू सांगितलं, पण आम्हाला तुझ्याकडनं काही किस्से ऐकायला आवडतील, कारण की जेव्हा आपण या सगळ्यांकडे तू बघत होतास तेव्हा चित्रपटात काहीतरी किस्से घडले असतील, काहीतरी गमती घडल्या असतील, ते असे काहीतरी खास किस्से आम्हाला तुझ्याकडनं, आणि मला खात्री तुझ्याकडे असे किस्से असणार, म्हणून मी तो मुद्दाम तुलाच प्रश्न विचारला. म्हणजे किस्से असं 4-5 दिवस आमचं नाईटचं शेड्यूल असायचं. तर संध्याकाळी 6ला शूटिंग सुरू व्हायचं आणि सकाळी 7पर्यंत चालायचं. आणि त्या दरम्यानमध्ये झोप यायची, सगळ्यांना झोप यायची. तर सरांचं माझं जर शूटिंग आम्ही जर एकत्र जर असो ना कॅमेरासमोर, तर मी सरांना म्हणायचं, सर चला आता झोपू. हां झोपायचं आहे, चला झोपू. म्हणजे आम्ही तिथल्या तिथं झोपून जायचो. सगळे असे बघायचे तोंडाकडे, अरे काय चाललंय. मग आम्हाला उठवायचे, अरे उठा, शूटिंग सुरू आहे आपलं, काय चाललं आहे, आपण तुमच्यासाठीच चाललं नाही.
माझे छोटे छोटे किस्से व्हायचे, पण सर लय ऐकायचे माझे. म्हणजे मी गंमत करायचो, रात्रीची वेळ असायची, सगळे त्या म्हणजे झोपेच्या गुंगीत असायचे आणि मी थोडासा जरा चावटपणा करायचो, एनर्जी निर्माण करायचो. सगळ्यांना जागा ठेवण्याचं काम हां 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 हां. सुधांशू, तुला विचारेन, तुझ्यावरती चित्रपटाची बरीच मोठी धुरा आहे. तू लेखक आहे, दिग्दर्शक आहे, अभिनेता आहेस, प्रमुख भूमिकेत आहेस. तुझ्यासाठी ही जबाबदारी कशी होती, किंवा तू ते सगळं हे शिवधनुष्य कसं पेललं एकट्यानं? ॲक्च्युली मला पेलायचं नव्हतं, पण ते पेलावं लागलं. त्या रोहितला माहिती आहे सगळी स्टोरी त्याची. हा, पण अर्थात नाही, ते पेललंयस. हां, त्यामुळे पेलावं ती लागलं आणि जबाबदारी पेललं पण कशी ते होती? चांगलं, म्हणजे चांगल्या रीतीने मी पूर्ण प्रयत्न केला आणि मजा आली. ते शिवधनुष्य पेलताना त्रास म्हणजे टायरसम होता, पण जरी थकवा येत होता तरी मनाचा थकवा नव्हता तो. शारीरिक थकवा असेल, पण जेव्हा कामाची वेळ असायची तेव्हा पूर्ण एनर्जी असायची. 2-2 दिवस आमचं शेड्यूल चाललेलं आहे, म्हणजे अगदी किती 24 आवर्स प्लस 12 आवर्स अशा पण आमच्या शिफ्ट झालेल्या आहेत काही काही. आणि छान झाल्या, खूप उत्तम झाल्या आणि मला साथ पण सोबत पण खूप चांगल्या लोकांची मिळाली. अगदी. पण तू जेव्हा लेखक दिग्दर्शक म्हणून या सगळ्यांकडे बघायचास, तेव्हा तुझा कसा दृष्टिकोन होता, किंवा तुझं ह्यांच्याविषयी काय मत आहे, किंवा यांनी काही किस्से केलेत का की जे तुला आज सांगावेसे वाटतात? हां, तसे आहेत बरेच, तसं पण आता किस्सा सगळे सांगितला. सगळे सांगता येणार नाहीत मला. आपण एखादा तुझ्या जो आवडीचा, तो जवळचा आहे, तो सांगून, काय म्हणतात ना की एक आपल्याला तो एक पॉइंट असतो की आठवण असते ती या चित्रपटाविषयीची. तशी आठवण का? तशी आठवण काही सांगता येणार नाही मला, कारण की मला इतकं काम होतं जास्त, म्हणजे खरं सांगायचं म्हटलं तर की हां, नाही, हे त्यांना माहिती आहे, मला बोलायला पण वेळ नसायचा. फक्त रोहित आणि मी एकदम खूप जुने मित्र आहोत आम्ही. आणि फक्त असं व्हायचं की जेव्हा लाईटिंगचं काम चालू आहे, कुठं सेटअप चालला आहे किंवा शिफ्टिंग चालू आहे, त्यावेळेस रोहित आणि मी आमचं रंगाचं थोडे क्षण यायचे त्यामध्ये. शिवानी मॅडमसोबत पण कधी कधी आम्हाला बोलायला, म्हणजे ते असे ठराविक क्षण. आणि आमची मैत्री तर विराज, आम्ही जसं फिल्ममध्ये आमची मैत्री होती, म्हणजे ते कॅरेक्टर आम्ही आमच्यात घेतलं होतं. म्हणजे आम्ही खरंच मित्र झालो होतो, विक्रांत, मी, विराज आणि सुचेत. आम्ही एकदम असं मित्र झालो होतो की जसं मला वाटायचं की कॉलेजचं माझं जे आयुष्य होतं, ॲक्च्युली मला कुठेतरी ते फिल्ममध्ये आणायचं होतं. आणि मी स्टोरीला खूप वेळ ॲक्च्युली त्या गोष्टीच घडला की मला जे कॉलेज लाईफ माझी जी मजेत गेली होती, किंवा तो जो काळ होता, गोल्डन टाईम म्हणू शकतो आपण आयुष्यातला, तर तो मला कुठेतरी फिल्ममध्ये आणायचा होता. मग त्यात थोडे अतिरंजित काही गोष्टी लिहाव्या लागतात, कारण की त्याशिवाय ती इंटरेस्टिंग बनत नाही. मग ते काही गोष्टी ॲडिशन करून एक सुंदर स्क्रिप्ट बनवली. आणि जेव्हा मी कॉलेजला रेकीला जायचो ना, तेव्हा मला असं कॉलेज बघितलं की मला तो काळ आठवायचा माझा कॉलेजचा. आणि असं माझी बॉडी लँग्वेज ऑटोमॅटिक चेंज व्हायची बरं का. म्हणजे जे आता माझं 35 एज आहे आणि मला तो आठवायचा काळ, म्हणजे 12 इयर्स 15 इयर्स पूर्ण जुना काळ. आणि असं वाटायचं की मला आत्ताच झालाय तो. म्हणजे अशी खूप वर्ष झाली असं वाटत नव्हतं. आपल्याला ते जाणवल्याशिवाय राहत नाही. म्हणजे असं वाटलं की 2-1 वर्षापूर्वी मी कॉलेज सोडलंय का, असं इतक्या ह्याला म्हणजे फील व्हायचं मला असं. पण या मूवीमध्ये कदाचित तोच टास्क होता, कॉलेज निवडणं, तसं ते लोकेशन निवडणं. तर कुठे झालंय चित्रपटाचं चित्रीकरण, ते कसं फायनल केलंस, ती कशी जबाबदारी पार पाडलीस? कॉलेज चित्रीकरण झालं बार्शीला, MIT कोरल कॉलेज म्हणून आहे, रेल्वे इंजिनिअरिंग कॉलेज. तर आणि विश्वनाथ कराड सरांची खूपच, म्हणजे त्यांनी भगवद्गीतेचा विषय जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांनी खूप सहकार्य केलं मला. आणि त्यांच्यामुळं ॲक्च्युली हे होऊ शकलं. आणि तिथल्या कॉलेजचा स्टाफसुद्धा इतका कॉपरेटिव्ह होता. आणि बार्शीची फिल्म आहे, शिवाय मी बार्शीला शूटिंग केल्यामुळे त्यांचं एक प्रेम होतं की शूटिंग बार्शीला होती, ह्याच ते सगळे खुश होते लोक. क्या बात आहे. मग तू पण बार्शीचाच आहेस का? मी बार्शीचाच क्या आहे. बात आहे. पण आजच्या तरुण दिग्दर्शकानं गीतेसारखा विषय निवडावा, याच्या मागे काय तुझा थॉट होता? किंवा म्हणजे मी ते टीझर बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की याच्यात गीतेचा संदर्भ आहे. तर तुझ्यासारख्या दिग्दर्शकानं गीता हेरून त्याच्यावरती भाष्य करावं, अशी कुठली घटना घडली होती? किंवा याच्या मागची स्टोरी लाईन काय, नेता आणि गीताच्या मागची? हां, ॲक्च्युली ती माझी सायकोलॉजिकल जर्नी म्हणू शकता तुम्ही त्याला. की मी रोहित आणि मी जवळपास 2011पर्यंत मुंबईला मी रोहितसोबत होतो. काही मी सिरियल पण छोट्या मोठ्या केल्या होत्या, काही शॉर्ट फिल्म्स केल्या. पण अशी काही कंडिशन होती की मला घराकडे जावं लागलं. आणि त्यावेळेस विचार केला की सिरियल करण्यापेक्षा, कारण की सिरियल पाहिले होते मी कसं शूटिंग होते, आणि मी तर अगदी सह्याद्रीवर केलं होतं काम. आणि मला माहिती होतं की एका दिवशी 2 एपिसोड कसे संपवले जातात. म्हणजे डबल शूटिंग करते बाकीच्या नॉर्मल सिरियलपेक्षा. आणि ते मला वाटलं की हे करण्यापेक्षा बेटर आहे मी माझा बिझनेस चांगला आहे, जॉईन करीन. बिझनेस जॉईन केला आणि
कुठेतरी माझा एक स्पिरिच्युअल जर्नी पण सुरू झाला त्यासोबत. मी म्हटलं की फिल्म बनवूया, एक 3-4 वर्षांनी आपलेच स्वतःची जेव्हा फंड असेल, मला असं पण नव्हतं की वडिलांचा किंवा माझ्या घरचा फंड आहे तो वापरू. म्हटलं की पहिलं आपण कमवूया, जे आपलं स्वतःचं असेल त्यातनं फिल्म बनवावी शक्यतो. मग मी तसा प्रयत्न केला आणि मी झालं पण होतं ते. पण हे झाल्यानंतर मला स्टोरी पाहिजे तशी बनत नव्हती. म्हणजे हे ॲक्च्युली नेता गीता का झालं हे त्याचं हे मागचं कारण आहे की स्टोरी मिळत नव्हती. मग मी सत्यापर्यंत जायचो. म्हणजे आम्ही एक फिल्मचं नाव सांगू शकत नाही आता मी, पण एक वेगळी स्क्रिप्ट लिहिली होती मी. आणि मी माझ्यासोबत काही सहकारी घेतले होते मी त्यावेळेस. आणि मला असं वाटायचं की मी जे मांडतोय ते कुठंतरी सत्य नाही आहे पूर्ण. समवेर ते सत्य नाही. मग रात्री आम्ही गप्पा मारत, माझे काही जवळचे मित्र होते जे इंडस्ट्रीतले नाहीत, मग मी त्यांच्यासोबत शेअर करायचो की मी असं मला वाटतंय. मग सत्य काय तर धर्म आणि अधर्म, म्हणजे विचारधारा कशा एक ठराविक काळापुरते असतात. धर्म अधर्म हा फॉर इटर्निटी. म्हणजे तर जे बरोबर आहे ते धर्म आणि जे चुकीचं ते अधर्म. मग त्यात तुम्ही कोणते नियम कसे लावता, नियमांमध्ये सुद्धा तुम्ही मॅनिप्युलेशन करू शकता. त्यामुळे ते नियम विचारधारा तर मॅनिप्युलेट होतात, त्यात काहीच करू शकत नाही. आणि शिवाय धर्म अधर्म सुद्धा तुम्ही मॅनिप्युलेट करू शकता. म्हणजे शेवटी करायचं म्हटलं गीतेला मॅनिप्युलेट कराल तुम्ही, उद्या मॅनिप्युलेट काही होऊ शकतं. पण जर का माणसाचं नेचर चांगलं असेल आणि त्याला जर का सत्यच किंवा सत्याकडे सत्यसुद्धा घातक असतं. म्हणजे सत्य सांगणंच दरवेळेस धर्म असतो असंही नाही आहे. काही वेळेस असत्य सांगणं हा सुद्धा धर्म असतो कधी कधी. तर म्हणजे थोडक्यात तुझ्याशीच बोलताना मला असं जाणवतंय की तू गीतेचा अगदी सारासार अभ्यास केलेला आहे आणि मग या चित्रपटाकडे वळला. शिवानी, तुझ्याकडे येईल. मला तुला अगदी म्हणजे जाता जाता प्रेक्षकांना आव्हान काय करशील की नेता गीता हा चित्रपट येत्या 30 ऑगस्टला येतोय, तर तो प्रेक्षकांनी काय पाहावा, काय वेगळं त्यांना पाहायला मिळणार आहे. तर मला असं वाटतं की सगळ्यांच्या वतीनं तू प्रेक्षकांना आव्हान करावं की हा चित्रपट का महत्त्वाचा आहे आणि तो सिनेमागृहात येऊन का पाहावा. नमस्कार, मी शिवानी बावकर. आज आम्ही इथे आमचा नवीन चित्रपट येणार आहे 30 ऑगस्टला, ज्याचं नाव आहे नेता गीता. नेता म्हणजे आपल्याला माहिती आहे पॉलिटिशियन, आणि गीता म्हणजे माझं नाव नाही आहे. गीता म्हणजे आपली भगवद्गीता. तर बरेच आपले युवक आहेत ज्यांना पॉलिटिक्स कडे बघायचं आहे आपल्या करिअर म्हणून. तर एक आपला ना करिअरची एक जर्नी असते. जशी आपली लाईफची जर्नी असते तशी आपली करिअरची पण एक जर्नी असते. आता त्या करिअरच्या जर्नीकडे आपण फक्त पैसा महत्त्वाचा म्हणून बघायचं का आपल्याला काय करायचं आहे म्हणून बघायचं, ते तुम्हाला कदाचित आमच्या पिक्चरमधून कळू शकतं. कारण आपण बऱ्याच वेळा आयुष्यातच एका पॉईंटला येतो जिथे आपण द्विधा मनस्थितीत असतो की आपल्याला कळत असतं की काहीतरी चुकतंय, पण आपल्याला त्याच्यापुढे प्रॅक्टिकल रिझन्स इतके मिळत असतात. म्हणजे आपलं जे माइंड आहे ते आपल्याला इतके प्रॅक्टिकल रिझन्स देत असतात की का तू हे नाही केलं पाहिजेस, हे केलं पाहिजेस. कारण हे बघ, इथे तर हे सगळं आहे तुझ्याकडे, इथे काहीच नाही आहे, फक्त तुझं मन सांगतंय. पण आपल्याला एका कन्क्लुजनवर येता येत नसतं. तर जर तुम्हाला पण कधी अगदी मायन्यूट सेकंडसाठी पण असं कन्फ्युजन जाणवलं असेल तर तुम्ही नक्कीच आमची फिल्म बघा. कारण आमच्या फिल्ममध्ये पण असंच एक कन्फ्युजन क्लिअर होतं, आणि ते कसं होतं ते पण गीतेच्या अभ्यासाने हे तुम्हाला कळेल. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे. तुम्हाला एंटरटेनमेंट वाईज खूप आहे असा विचार करू नका की गीता आहे म्हणजे सगळं आध्यात्मिकच आहे, अभ्यासच आहे सगळा. तर एंटरटेनमेंट वाईज पण तुमच्याकडे कॉमेडी आहे, आपल्याकडे विलन आहे, आपल्याकडे एक लव्ह स्टोरी आहे छोटीशी, आणि आपल्याकडे कॉलेज पॉलिटिक्स आहेत. त्यामुळे तुम्हाला एक ओव्हरऑल कंप्लीट पॅकेज मिळेल. त्यामुळे नक्कीच आमचा पिक्चर जाऊन तुम्ही थिएटर्समध्ये बघा, आम्हाला पण त्याचा फायदा होतो. थँक्यू. क्या बात आहे. इतक्या सुंदर कलाकारांसोबत रंगलेल्या या मुलाखतीतनं कळलंच असेल की नेता गीता या चित्रपटात तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे. तेव्हा येत्या 30 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होतोय. तेव्हा सर्व रसिकांना लोकमत फिल्मीकडनं विनंती की हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन आवर्जून बघा, आणि लोकमत फिल्मीकडनं नेता गीता सिनेमाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.